चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ 2023. कशाचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघतोय आपण? तर ग्रुप सीचा बघतोय. ओके, ग्रुप सीचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघत आहे, त्यातल्या त्यात क्लर्क. ओके, कारण 17 डिसेंबरला परीक्षा पार पडली, काल आन्सर की आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मार्क्स काढलेत आणि शेकडो मेसेज आमच्या टेलिग्रामच्या मेसेज बॉक्समध्ये पडलेले आहेत. ओके, आपण टेलिग्रामवरती सर्वे केला होता, पोल घेतला होता. त्या पोलनुसार काही आकडेवारी आपल्याकडे आलेली आहेच. त्याचबरोबर वेगवेगळ्या चॅनल्सनी पण घेतली होती. आपलं चॅनल आहे द MPSC गुरु. MPSC गुरु आहे टेलिग्रामला. हे तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या. MPSC गुरु सर्च करा, दिसून जाईल. ठीक आहे. आता कसं आहे माहिती आहे का, जसा अनएक्सपेक्टेड कट ऑफ लागला प्रिलिम्सचा, किती 19 कट ऑफ लागला. कुणालाच वाटलं नव्हतं की 19 कट ऑफ लागेल. आम्ही देखील 35 किंवा 30 असं सांगितलं होतं, पण 19 लागला. ते अनएक्सपेक्टेड होतं. पण आता एक्सपेक्टेड बघायचं आपल्याला. तर बघा, आता देखील असंच होणार आहे. एक्सपेक्टेड कट ऑफमध्ये अनएक्सपेक्टेड कार्यक्रम होणार आहे. कसा? तर जागा आहेत 7,000 प्लस. त्यांना मुलं घ्यायचे जवळपास 22,000. कशाला? स्किल टेस्टसाठी. ठीक आहे. आणि आता तुम्हाला जरी फुगीर आकडेवारी दिसत असली मार्कांची, कोणी म्हणत असेल 250 आहेत, कोणी म्हणत असेल मला 280 आहेत, कोण म्हणत असेल 300 आहेत. काही मुलांना मार्क्स आहेत, मी नाही म्हणत नाही. परंतु ती मुलं राज्यसेवा करणारी असू शकतात. ओके, ती मुलं कंबाईन ग्रुप बी दिलेली असू शकते. ओके, आणि या मुलांचं जी टॉपर आहेत ना, त्यांचं सिलेक्शन कुठं ना कुठं होणार आहे. त्यामुळे ते पुढं टायपिंग स्किलला येतीलच याची काही गॅरंटी नाही. म्हणजे 22,000 मधले सगळेच टायपिंग स्किलला बसतील ह्याची पण काही शक्यता कमी आहे. ठीक आहे. आता परीक्षा दिली, रिझल्ट आला, झाले पास. काही जण प्रॅक्टिस म्हणून पण देतात. ठीक आहे. त्यामुळे सगळेच तिकडे येतील अशातले भाग नाही. आणि मागच्या वर्षी आयोगाला जवळपास 100 विद्यार्थी भेटले नव्हते. टायपिंग स्किलमध्ये मुलं कमी पडली आणि आयोगाला पोस्ट रिकाम्या ठेवाव्या लागल्या होत्या. बरोबर, हा पण फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर काय? तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे जे सर्टिफिकेट आहेत, ज्यांनी ते सर्टिफिकेट काढली, ती सर्टिफिकेट कशी आहेत माहिती आहे का? त्याला आपण बोगस नाही म्हणता येणार. ती सर्टिफिकेट तुम्ही पैसे भरून काढलेले आहेत. एवढे काहीतरी पैसे द्यायचे आणि 2 सर्टिफिकेट मिळवायचे अगदी एका महिन्यात. मी पाहिलेत उदाहरण. आणि जे विद्यार्थी 6 महिन्याचा कोर्स केले, 6 महिन्याचा कोर्स करून विद्यार्थी ज्यांनी टायपिंग प्रॅक्टिस करून पास झालेत, तर त्या विद्यार्थ्यांपुढे हे विद्यार्थी टिकतील का? हा मोठा मुद्दा आहे. बरोबर ना? म्हणजे 22,000 मध्ये सगळेच थोडंच ओरिजिनल टायपिंग केलेले आहेत. नाही आहेत. गॅरंटी आहे माझी, नाही आहेत. त्यामुळं समजा कट ऑफ तुमचा फॉर एक्झाम्पल आपण धरू 100 लागला. जस्ट आकडा अजून नाही मी सांगितलं कट ऑफ, जस्ट सांगतोय. आणि तुम्ही 100लाच पास झालात. तर तुम्हाला असं वाटायला नको की मी लयच काटावर पास झालो राव, मेन्सला काय होतंय माझं. पण असं काही नाही. तुम्ही काटावर जरी पास झालात ना, तरी तुमचे चान्सेस आहेत. तुम्ही फक्त स्किल पास व्हा. फक्त स्किल पास व्हा. स्किल पास होणाऱ्याची यावेळेस चांदी आहे. त्यामुळे जर तुम्ही नशिबानं स्किलला गेलात, चांगले मार्क्स तुम्हाला आले मेन्सला, तुम्ही पास झालात आणि स्किलला गेलात ना, तर स्किल काढाच. कारण चान्सेस खूपच जास्त आहेत तुमचे पास होण्याचे. का माहिती आहे का? बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस नाही, काहींकडे सर्टिफिकेट व्यवस्थित नाहीत. कोणी 3-3 महिन्याचे सर्टिफिकेट काढलेत, ते पण काही लागू होणार नाहीत. बरोबर आहे. काहींनी तर आपण मध्यंतरी डेटा आला होता आयोगाकडून, काहींनी तर प्राधिकरणच निवडले नाहीत. तिथे पोरं म्हणजे काही जाणार आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सगळेजण सगळे क्लर्ककडे येणार नाहीत आणि जे येतील त्यात तुमचा नंबर असणार आहे. त्यामुळे काळजी करायचा कार्यक्रम म्हणजे घ्यायचा नाही डोक्यावरती काळजी. डायरेक्टली आपण काय करायचं? स्किल टेस्टला लागायचं. आता कुणी लागायचं स्किल टेस्टला? कट ऑफ कसा लागेल? हे सगळ्या गोष्टी आपण आता बघू. ओके, चलो. तर एक मिनटं. 2021चा डेटा आपल्याकडे आहे. 2021ला जी परीक्षा झाली क्लर्कची, त्या परीक्षेमध्ये मुलांना म्हणजे कट ऑफ किती लागला? फायनल कट ऑफ 118 लागला होता. जागा होत्या फक्त 17 इंग्लिशसाठीच्या आणि मराठीसाठीच्या जागा 205 होत्या आणि 118 कट ऑफ लागला होता. म्हणजे आपण दोन्ही मिळून जर धरलं तर जवळपास 17 आणि 5 22 आणि 222 असं 222 जागांचं, 223 जागांचं हे होतं, म्हणजे जागा होत्या आणि त्यात कट ऑफ किती? 118. आता किती जागा आहेत ओपन जनरलला? 875 जागा आहेत. ह्याच्या तुलनेने किती आहेत बघा. ईडब्ल्यूएसला किती आहेत? 384 आहेत. तुफान जागा आहेत, राडा जागा आहेत. त्यामुळे काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कट ऑफ कमीच येणार आहे.
त्याला बरेच फॅक्टर आहेत कट ऑफ कमी येण्याला. मी काही मोजके सांगितले तुम्हाला, पण असे खूप फॅक्टर आहेत कट ऑफ खाली येण्यासाठी. ठीक आहे. सॉरी, एक मिनिट. आता कुणी अभ्यास करावा मग, सॉरी, कुणी स्केल टेस्टची तयारी करावी मग, तर त्याविषयी बोलूच आपण. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आता कंबाईन 2024 ची तयारी करत असाल, तर आपली ही चालू घडामोडीची बॅच आहे. तुम्ही जवळपास सिम्प्लिफाईड वाचता, बरोबर. त्याचबरोबर तुम्ही परिक्रमा वाचता. तर हे दोन्ही वाचताना तर आपण त्याच्यावरती ऑडिओ बॅच तयार केलेली आहे. गृहिणी असतील किंवा तुम्ही जॉबवर असाल, पार्ट टाइम वगैरे जॉब करत असाल, तर तुम्हाला ऐकण्यासाठी खूप सुटेबल आहे. म्हणजे ऐकून खूप जास्त महत्त्वाचं लक्षात राहतं. आपल्याकडे जवळपास 1500 प्लस स्टुडंट आहेत सध्या ऑडिओ बॅचला. 2023ला पण होते आणि आत्ता पण आहेत. त्यामुळं तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर घ्या, काही हरकत नाही. चला, आता मुद्दा आहे कट ऑफचा, की कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो. तर मी तुम्हाला विश्वास बसो की न बसो, पण मला मला जसं वाटतंय सगळ्या गोष्टींवरून, तर बघा, मी ओपनचा सांगतो, बाकीच्या कॅटेगरीने तसं चेक करायचं आपलं. ओपन कट ऑफ, ओपन मेल आणि फिमेल. ठीक आहे, ओपन मेल आणि फिमेल. तर एक मिनिट. तर ज्या मी 400 पैकी बोलतोय, 400 मार्क्स. प्रश्न मी बोलत नाही, मी डायरेक्ट मार्क्स बोलतोय. ठीक आहे, त्यामुळे मेसेज करायचे नाहीत, कमेंट चांगल्या करा, पण उगाच सर मला एवढे पडले होईल का, मी सांगतोय ना, तर ते लक्षात घ्या. म्हणजे मी इथं सांगतोय एखादा आकडा, त्याच्यात बसत असेल तर ठीक आहे ना. ओके, तर 400 पैकी सांगतोय आपण, तर मेल मला असं वाटतंय की 130 ते 140. खूप कमी वाटतोय ना, पण हो, 130 ते 140 मार्क्स म्हणजे जवळपास 68 ते 70 प्रश्न तुमचे बरोबर येत असतील तर. दोन्ही पेपर मिळून ना, फायनल 130 ते 140 तुम्हाला येत असतील ओपन बॉईज, तर तुम्ही स्किल टेस्टसाठी तयारी आत्ताच सुरू करायची. मागं पुढं बघायचं नाही, कुणाला विचारायचं नाही, काही गरज नाही विचारायची, तुमचं होणार आहे. फिमेलला मला असं वाटतं तुम्ही 120 ते 125 म्हणण्यापेक्षा 115 पासून जर असतील मुली पुढे, तर त्यांनी करावं, हे आयडियल. पण 115 मला वाटतंय बरं का मुलींचं, तर 115 पासून पुढे असणाऱ्या मुलींनी स्किल टेस्ट करावी. तुम्ही 115 वर जरी पास झालात आणि स्किल जर तुम्ही क्वालिफाय केलात, तर तुमचे चान्स 100% आहेत. का, तर पोरच भेटणार नाहीत. स्किल लय खतरनाक आहे, पोरच भेटत नाहीत. त्यामुळं तयार राहा. ओके, जे जेन्युन विद्यार्थी करणारे आहेत, त्यांनी स्किलची आधीच तयारी केलेली असते, त्यांना अडचण नाहीये. पण जागा खूप आहेत ना, मग 7,000 जागा जॉब नाहीये. त्यामुळं कोणी म्हणत असेल ना, की सर खूपच कमी कट ऑफ सांगितला, हे तेव्हा बाळा, कट ऑफ येऊ दे, मग आपण बोलूयात. कट ऑफ 130, 140, 120, 125. ठीक आहे, 150च्या पुढे तर जाणारच नाही कट ऑफ कसल्याच परिस्थितीत. ठीक आहे, चला मग अशा पद्धतीने हे ओपन मेल आणि फिमेलचा कट ऑफ सांगितलाय आपण. तर तसं मग EWS, OBC तुम्हाला माहित आहे की तुमचा किती मार्कने खाली लागतो, तर त्या हिशोबाने तुम्ही चेक करा. पण हा फायनल आहे, लक्षात ठेवा. ओके, चला, हा कट ऑफचा व्हिडिओ होता. यानंतर आपण व्हिडिओ घेऊन येऊ, तो म्हणजे कंबाईन 2024ची तयारी कशी करावी. आणि अजून एक सांगायचं तुम्हाला, कंबाईन 2024ला जवळपास PSIच्या 800 प्लस जागा येण्याची शक्यता आहे, टर्म्स अँड कंडिशन्स. STIच्या 500 प्लस जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तयारी कशी करताय, आणि जवळपास 5,000 जागांसाठीची जाहिरात पहिल्यांदाच, हे काय असलं 5,000 जागांची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल फेब्रुवारी महिन्यामध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तयारी करा. आणि चालू घडामोडीची तुम्हाला ऑडिओ ऐकायचे असतील तर डेमो ऑडिओ पण आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, द MPSC गुरु. तर ते तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनलवरून ऐकू शकता. आणि आपलं ॲप आहे द कॉम्पिटिटिव्ह गुरु म्हणून, ते ॲप देखील तुम्ही डाउनलोड करा, द कॉम्पिटिटिव्ह गुरु. आणि हा माझा मोबाईल नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनी क्वेरीज. ठीक आहे, चला मग अभ्यास करत राहा, स्किल टेस्टच्या तयारीला आत्ताच लागा.
तुमचे काही डाऊट्स असतील तर मला टेलिग्रामला तुम्ही मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. ओके, चलो भेटूयात पुढील सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.